इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांना सूचना। सर्व मंत्रालयांनी परस्पर समन्वयानं कामं करावीत। संघर्षाचा भारतीय नागरिकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करा। इराण इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा आणि कमोडिटी पुरवठ्यावर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता असल्यानं मोदींनी या सूचना दिल्या। इंधन टंचाईमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय। संपूर्ण देशात एस्मा कायदा लागू। देशात गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि साठेबाजीसह काळा बाजार रोखण्यासाठी कायदा लागू। कायद्यान्वये आता केंद्र सरकार घरगुती गॅसला पहिलं प्राधान्य देणार। गॅसची कुणीही साठेबाजी करू नये। साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार। चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। तर गॅसचा तुटवडा जाणीवपूर्वक निर्माण करत असतील तर बावनकुळेंकडून हा कारवाईचा इशारा। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची सरकारवर टीका। या देशामध्ये फक्त विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारसमोर झुकलेले नाहीत। राहुल गांधी सभागृहात उभे राहून न संकोच करता सत्य बोलतात आणि सरकार ते सत्य सहन करू शकत नाही। प्रियंका गांधींचा सरकारवर निशाणा। इराण इस्रायल युद्धावर मोदींनी देशाला संबोधित करावं। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। युद्धाचे काय पडसाद हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे हे मोदींनी आता सांगावं। आदित्य ठाकरेंची मागणी। जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार। जामनगर रिफायनरीमधून एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी 24 तास काम, ज्यामुळे भारतीय कुटुंबांना इंधनाचा अखंड पुरवठा मिळेल। रिलायन्सनं अधिकृत निवेदन दिलंय। एलपीजी टंचाईच्या काळामध्ये 524 गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक चोरीला गेलाय। उत्तर प्रदेशातल्या झाशीमधली घटना। या घटनेनं खळबळ। ट्रकमध्ये 18 लाखांचे 524 भरलेले एलपीजी सिलेंडर्स असल्याची माहिती। तपासादरम्यान रिकामा ट्रक महामार्गावर सापडला। पिंपरी चिंचवडमधील हॉटेल व्यवसायाला आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका। कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं शहरातील अनेक हॉटेल्स अडचणीत। किमान एक तरी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची माहिती। बांगलादेशकडून 6 महिन्यांच्या डिझेलचा कोटा अवघ्या 2 महिन्यात पूर्ण करण्याची मागणी। त्यामुळे भारताच्या इंधन नियोजनावर ताण येण्याची शक्यता। तर भारत दरवर्षी पाईपलाईनद्वारे बांगलादेशला 1,80,000 टन डिझेलचा पुरवठा करतो। एस जयशंकर यांची इराणचे परराष्ट्र मंत्री आराघची यांच्यासोबत चर्चा। इराण इस्रायल युद्धावर चर्चा केल्याची माहिती एस जयशंकर यांची ट्विट करत माहिती। पेट्रोल डिझेलचा काही महिने पुरेल एवढा साठा शिल्लक। तर ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचे मेंबर अली दारूवाला यांची माहिती। बुक केलेले गॅस सिलेंडर आता 15 दिवसांनी मिळणार। गॅस सिलेंडरची साठेबाजी करू नये म्हणून निर्णय। ठाण्यातील 70% हॉटेल लग्न कार्यालय रविवारपर्यंत बंद होणार। एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा यावर आता तोडगा न निघाल्यास निर्णय घेणार। आज या संदर्भात हॉटेल लग्न कार्यालय संघटनांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। देशभरात पॉलीप्रोपिलीन आणि प्लास्टिक पॅकिंग बॅगचा तुटवडा होण्याची शक्यता। तर पॉलीप्रोपिलीन प्लास्टिक बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती थांबल्यानं तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। इराण अमेरिका युद्धाचा परिणाम निर्यातीवर। जेएनपीए बंदरामध्ये 4000 कंटेनर अडकले। 1500 कंटेनर नाशवंत पदार्थांचे असल्याची माहिती। युद्धामुळे शिपिंग कंपन्यांचा सुद्धा शिपिंगसाठी नकार। दरम्यान जेएनपीए कडून निर्यातदारांसाठी मोठा दिलासा। बंदरामध्ये अडकलेल्या जहाजांसाठी शुल्क कपातीचाही निर्णय। नवी मुंबईमधील जेएनपीटीला नाना पटोले यांनी भेट दिली आहे। तर जेएनपीए मधील परिस्थितीचा घेतला आढावा। दरम्यान इराण अमेरिका युद्धामुळे जेएनपीटी बंदरामध्ये कृषी मालाचे अनेक कंटेनर अडकून पडलेत। इंधन संकटावर राज्य सरकार सभागृहात बोलण्याची शक्यता। सध्या परिस्थितीसंदर्भात सभागृहामध्ये माहिती दिली जाण्याची सुद्धा शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा। वाळूज एमआयडीसी भागामध्ये भारत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिक गर्दी करतात। अमेरिका इराण युद्धामुळे छोट्या उद्योजकांना सुद्धा फटका। तर कच्चा माल आणि निर्यात महागल्यामुळे छोटे उद्योजक संकटात। गणेश मूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम न मिळाल्यानं परदेशात गणेश मूर्ती पाठवायचे तरी कशा, असा उद्योजकांसमोर प्रश्न। एअर इंडियाचा विमान प्रवास आता महागणार। 12 मार्चपासून नवीन दर लागू होणार। इंधनाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे दर वाढवण्याचा हा निर्णय। हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी आता 3 सदस्यांची समिती गठीत। पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचेही आदेश। रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुती सत्ता स्थापन करणार। तर 12 मार्चला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार। तर भाजपकडनं अलिबागमध्ये विजय मिळवायची ही तयारी।
राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना विधानसभा अध्यक्षांचा सज्जड दम. अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अपर मुख्य सचिव दर्जाची उपस्थिती बंधनकारक. अधिकारी उपस्थित नसल्यास कार्यवाही करणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला कठोर इशारा. राहुरी विधानसभेची लवकरच पोटनिवडणूक. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते. गोरेगावमधील पत्राचा आळ या ठिकाणी रहिवाशांचं 5 दिवसांपासून साखळी उपोषण. म्हाडाच्या कारभारावर रहिवाशांचा आक्षेप. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा. म्हाडानं संस्थेसंदर्भात सुधारित विकास करार PAA नोंदणीकृत करावा अशी मागणी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मनमानी विरोधात आशा स्वयंसेविकांचं सामूहिक राजीनामा आंदोलन. भिवंडीच्या कोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉक्टर प्रज्ञा हुमणे यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचं. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. वर्ध्याच्या जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी तर सरसकट सर्व शिक्षकांना टीईटीची अट रद्द करण्याची मागणी. नाला साफ करताना विषारी वायूमुळे 4 कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधली धक्कादायक घटना. सर्व सफाई कर्मचाऱ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पालघर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मार्क्सवादी आणि लेनिनवादी पक्षाकडून शिमगा मोर्चा. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाक्यावरून या मोर्चाला सुरुवात. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर महाएल्गार मोर्चा. विविध प्रकल्पांसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 लाखांचं सानुग्रह अनुदान सरकारला विसर. तर मोर्चात शेतकऱ्यांचा हा मोठा सहभाग. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये विविध मागण्यांसाठी सुशिक्षित बेरोजगारांनी काढला हा गाढव मोर्चा. तहसील कार्यालयावर थेट गाढव घेऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवलाय. कोल्हापुरातल्या गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती म्हणून प्रतिभा चव्हाण आगलावे यांची निवड. प्रतिभा चव्हाण पहिल्याच प्रयत्नामध्ये पंचायत समितीवर. प्रतिभा चव्हाणांची स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ओळख. पैठण पंचायत समितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची सत्ता कायम. सभापतीपदी वैशाली बोंबले यांची तर उपसभापतीपदी संजय लधाने यांची निवड. निवडीनंतर आमदार विलास बुमरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचं अभिनंदन. अहिल्यानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष लोंढे यांची निवड. तर महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी दादांच्या राष्ट्रवादीच्या दीपाली बारसकर तर उपसभापतीपदी भाजपच्या वर्षा सानप बिनविरोध. सोलापूर जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी करमाळ्याच्या भाजप जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल यांची निवड. तर उपनेतेपदी मंगळवेढ्यातील प्रदीप खांडेकर यांची निवड. पुण्याच्या भोरमधील नाझरे गावाच्या यात्रेमध्ये सोंगांची अनोखी परंपरा. होळीनंतर सलग 7 दिवस श्री भैरवनाथ देवाची ग्रामस्थांकडून सेवा केली जाते. भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेनं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. वर्षा या निवासस्थानी सूर्यकुमार यादवचं अभिनंदन. याचवेळी अजिंक्य नाईक, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार इतरही उपस्थित होते. यासह रवींद्र चव्हाणांचीही उपस्थिती. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला दंड. अंतिम सामन्यामध्ये डेरिल मिचेलच्या दिशेनं थ्रो केल्यानं दंड. मॅच फीममधील 15% रक्कम कापण्यात आली. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी आता उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईतील तापमान हे 40 अंश सेल्सिअस ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर जागतिक दर्जाचं कॅन्सर रुग्णालय उभारा. मिलिंद नार्वेकरांची उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे विनंती. मुलुंडमधील 60 एकर जागेच्या वापरासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये. लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं खंडणी मागणाऱ्या आरोपीला मालाड पोलिसांकडून अटक. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची आरोपीनं धमकी दिली होती. आरोपी आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल करून कोट्यावधींची खंडणी मागत होता.